हॅलो. आपण काल सेशन घेतलं होतं. त्या सेशनमध्ये आपण एक टास्क दिला होता की तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2013चे पहिले 2 परिच्छेद सोडायचे. त्यामध्ये एकूण 8 क्वेश्चन आहेत. मग त्यामुळे तुमची थिंकिंग काय असणार आहे आपण पाहणार होतो. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी तसं मला व्हॉट्सअपला पाठवलं, मी त्यांना रिप्लाय पण त्या पद्धतीने केलेले आहेत. पण काही विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा तसं केलं नसेल तर त्यांनी आता हा व्हिडिओ बघून ठरवू शकता की आपण कशा पद्धतीने विचार करणे गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, 5 प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती ह्या एवढ्याच परिच्छेदामध्ये आहेत. ह्याच्या बाहेरचं काही नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला 12.5 मार्क जे आहेत एका परिच्छेदाची, एवढा परिच्छेद वाचूनच तुम्हाला ही मार्क मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या परिच्छेदाच्या बाहेर काहीही निष्कर्ष लावण्याचं काही गरज नाही आहे किंवा तशी काही आवश्यकताही भासत नाही आहे. या पॅरेग्राफमधून ही उत्तरं शोधायची असतात आणि तिची आपल्याला आन्सर टिक करायचे असतात. त्यामुळं अतिशय सोप्पा असा सीसॅट विषय आहे. पण हा भीतीमुळं आणि त्या टाईम लिमिटच्या बंधनामुळं हा मागं पडलेला असतो. ठीक आहे. आता आपण बघायचं की आता पहिला बेसिक क्वेश्चन असं विद्यार्थ्यांचा येतो की आधी परिच्छेद वाचायचे का, आधी परिच्छेद वाचायचे का आधी क्वेश्चन वाचायचे. हा मोठाचा विषय येतो. मग काही लोकांचं म्हणणं आहे की आधी बाबा परिच्छेद पूर्णपणे शांतपणे वाचून घ्या, नंतर क्वेश्चन वाचून घ्या आणि क्वेश्चन वाचून पुन्हा एकदा ते परिच्छेदाकडे या. तर ह्याचा आपण एक मिडल मार्ग तयार केलेला आहे. तर मिडल मार्ग काय तयार केलेला आहे, तर आपण हार्डली 10 ते 15 सेकंदामध्ये फक्त क्वेश्चनचे काय करायचे ते कीवर्ड्स बघून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला वाचताना लक्षात येईल ते कीवर्ड्स. ठीक आहे. त्या पद्धतीनं आता समजा आपण इथं आलो तर कीवर्ड कसे बघायचे बघा, फक्त बघायचे. गवसाई. ओके ठीक आहे. असं पटकन बघायचं. ठीक आहे. ओके 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 ठीक आहे. गवसाई एक शब्द सापडला. जोपर्यंत सामान्य काय करतो ते जमण्यामध्ये अभिमान. ओके. परत तिथं गवसाई शब्द आलेला आहे. ॲज अ कीवर्ड शब्द काय, परत तिथं गवसाई आलेला आहे. शांती, रक्तबळी, वस्तुविनिमय. ओके ठीक आहे. हा पॉईंट. शेती, स्थिर शेती. ओके ठीक आहे. त्यानंतर मातृदेवतांची ठाणी. ओके ठाणी शब्द आलेला आहे. भटक्या टोळ्यांचे मार्ग, भटक्या टोळ्या विनिमय. ठीक आहे. हार्डली 3 ते 5 सेकंदात मी हे कीवर्ड पटकन बघून घेतलेले. प्रॅक्टिसने हे तुम्हाला जमणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता हे मी बघित असताना हे माझ्या डोक्यात आहेतच. ठीक आहे. गावसाई वगैरे आहे किंवा ठाणी असतील किंवा जी काही शेती अवजाराबद्दल काही माहिती इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती माझ्या आता डोक्यात. आता पटकन काय करायचं, आपण शांत पद्धतीनं परिच्छेद वाचून घ्यायचा. ठीक आहे. टेकडाच्या सभोवताल पसरलेल्या सूक्ष्मांशाच्या मागावरून असा निष्कर्ष आढळून निघतो की ही अवजारे एक धातुपूर्व मातीकाम पूर्व काळातील साक्षीदार असावी, जिथे सकल खोऱ्यात जंगले होती. या संरचनेत जनावरांची कळपे, अन्न जमा करणे, थोडी शेती, थोडीफार शिकार, हिला मध्य अश्मयुग संस्कृती असे म्हणतात. आपला अश्मयुगावरचा हा जो काही क्रोनॉलॉजी आहे याचा एक व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तो बघून घ्या. या माणसांच्या टोळ्यांना सतत भटकावे लागे. लोखंडासारख्या धातूंचा स्वस्तपणे मिळेपर्यंत स्थिर वसाहती बनणे शक्य नव्हते. ठीक आहे. मोऱ्याच्या विजयापूर्वी दक्कन काळामध्ये दक्कन पठाराच्या प्रदेशात कुठेही लोखंड वापरले जात होते असे मानणे कठीण आहे. या प्रदेशात तांब्याचे ताटे सहज मिळतात आणि कौटिल्यच्या अर्थशास्त्राला सुद्धा दक्षिणेत लोखंड असण्याची वार्ता नव्हती. खोऱ्याच्या तळाशी असणारी दलदल किंवा जंगल लागवड होण्यापूर्वी रानटी लोक साहजिकच टेकड्याच्या कडेकडे असणारा मार्ग वापरत असत. आता हा पद्धतीनं हा पैसे वाचत असताना आता आपण संपूर्ण पैसे वाचायला वेळ नाही घालवणार. आता इथं बघा, मी इथं शब्द तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचायचा आहे, मी हा वाचलेला आहे म्हणून मी सांगतो. आता वाचता वाचता मला हे कळलं, मी तर गवसाई शब्द किंवा मला प्रश्न आलता, मग इथं गोल करून ठेवणार. ठीक आहे. मग पुढं वाचत वाचताना मला रक्तबळी, पूजा हे शब्द मला प्रश्नात मगाशी मी पाहिलं होतं. देवता, भूतके ते शब्द मी पाहिले होते. त्यामुळे मी ते इथं राऊंड करणार किंवा त्याला काय करणार, मी अंडरलाईन तर करून घेणार. ठीक आहे. त्यानंतर वस्तू विनिमय एक शब्द आपण प्रश्नामध्ये पाहिला होता. त्यानंतर रस्ते एकमेकास मिसळत हा प्रश्न पाहिला होता. टोळ्या पण एक कीवर्ड पाहिला होता. मात्र देवतांच्या आदिम ठाणी एक कीवर्ड पाहिला होता. आता म्हणजे एक मोस्टली काय करून जातं की आपल्याला ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी काय आहे, या प्रश्नाची उत्तरं ह्यामध्ये बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे. आता आपण काय करायचं, तर प्रश्न बघायचे आणि त्या प्रश्नानुसार आपल्याला काय समजते आपण बघूया. ठीक आहे. आता विचार करण्याची थिंकिंग कशी आहे बघा फक्त आता कशी आवश्यक आहे. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं शब्द की पुढील 2 विधानांचा विचार करा. ठीक आहे. गावसाईमध्ये लोक चांगल्या आणि वाईट वृत्तींच्या आत्म्याची पूजा करतात. लोक अशी पूजा करतात कारण त्यांना ते घाबरत होते, त्यांना प्रसन्न करू इच्छित होते. ठीक आहे. आता इथं 2 पॉईंट तर कळले. गवसाईमध्ये चांगल्या आणि वाईट वृत्तीची पूजा केली जात होती का, आणि अशी पूजा ते त्यांना घाबरत होते म्हणून करत होते, कारण की ऑटोमॅटिकली वाईट वृत्तींना घाबरत असणार आणि चांगल्या व्यक्तींना ते प्रसन्न करू इच्छित असणार. बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला इथं काय करायचं, फाइंड आउट करायचं. आपण मगाशी तो गवसाई शब्द बघितलेला होता, वरती आपण तो गवसाई शब्द पाहिला होता. ठीक आहे. आता इथं परत आपण येतो. ये जा करणाऱ्या टोळ्या संख्येने मोठ्याच्या जमिनी मालकाचा प्रश्न उद्भवत नाही, कारण जमिनीची मालकी कल्पना प्राचीन काळी नव्हती. नांगराने जमिनील कसली शेती निरर्थक होती. तळातील सुपीक जमीन साफ करणे भाग होते.
मुबलक लोखंडी आधारशक्य रानटी मालमत्ता केवळ. ह्याला काय म्हणतात फास्ट रीडिंग किंवा ह्याला काय म्हणतात आय लायनर फक्त म्हणतात की पटापटा पटापटा तुमच्या त्या लाईनवरनं फक्त डोळे फिरवायचे आहेत. ठीक आहे. माझ्यामध्ये आता इथं आला बघा गावसाई. गावसाई प्रथा एका जागी स्थिर वस्ती होण्यापूर्वीच्या काळातील आज जपलेली स्मृती असावी. ही प्रथा म्हणजे भगत ठरेल तेव्हा जेव्हा स्थानिक देवता आणि भूतक येते. बघा इथं आला. आता आपला जो पहिला जो वाक्य होतं की चांगले, ठीक आहे, आणि वाईट, म्हणजे हा चांगले आणि वाईट देवता चांगला, भूतकेते वाईट, यांना शांती करणे म्हणजेच काय करणे, पूजा करणे किंवा त्याचं प्रसन्न करणे असं होतं आहे. ठीक आहे. या काळात गाव पूर्णपणे निर्मूलश करून सर्वांना 7 ते 9 दिवस गावाबाहेर राहावे लागेल. शेतावर झाडाखाली राहून आवश्यक ती पूजा रक्त बदलणं गावकरी अशा विश्वासाने परतात की आता भरघोस पीक होईल, म्हणजे काय होईल, आशीर्वाद होईल किंवा ते प्रसन्न होतील भरघोस पीक दिल्यामुळे, किंवा सुबत्ता येईल आणि रोगराई टळेल, म्हणजे काय त्यांना शापाची पण भीती की ते शापशाही त्यांची टळेल, म्हणजे त्यांची नाराजी होणार नाही. हे 2 लाईनमध्ये पूर्णपणे उत्तराचं आपल्याला मिळून जाते बघा. ठीक आहे. उत्तर काय म्हणते बघा इथं जसं दिलेलं आहे मगाशी की देवता आणि भूतखेते, म्हणजे देवता आणि भूतखेते, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. दोघांची ते पूजा करत होते. पूजा का करत होते, घाबरत होते. रोगराई, ठीक आहे, रोगराई टळेल म्हणून ते रोगराईला घाबरत होते आणि पीक वगैरे चांगलं येईल म्हणून त्यांना काय करायचं, आशीर्वादासाठी त्यांना प्रसन्न करू इच्छित होते. म्हणजे हे दोन्ही योग्य आहेत आणि ह्याचं मेन कारण आहे. म्हणजे पहिलं उत्तर काय असणार आहे, दोन्ही उत्तरे बरोबर आहेत आणि बी हे याची कारण मीमांसा आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. अशा पद्धतीने तुम्हाला इथं थिंकिंग ठेवायची आहे. आता हे प्रॅक्टिसने तुमचं होत जाईल, तुम्ही एवढं काय घाबरण्याची गरज नाही आहे. आता काय दिलं बघा, जोपर्यंत शेती होत नव्हती, ठीक आहे, जोपर्यंत शेती होत नव्हती तोपर्यंत पुढीलपैकी काय दिसत नव्हते. ठीक आहे. जोपर्यंत शेती होत नव्हती तोपर्यंत पुढील काय दिसत होतं. आता एक सिंपल गोष्ट विचार करा. आता परिच्छेदामध्ये आपण ते बघितलेलं आहे डायरेक्ट तरी पण एक सिंपल विचार करा की जोपर्यंत शेती होत नव्हती, ठीक आहे, शेती होत नव्हती, मग शेती होत नसेल तर काय, कोणतंही अन्नधान्याचं किंवा कशाचं कोणतीही पिकं घेतली जाणार नाही आहेत. जर पिकं घेतली जाणार नाही तर ती सुबत्ता येणार नाही आहे त्यांची. सुबत्ता येणार नसेल तर त्या जमिनीबद्दल त्यांना अभिमान कसा असणार आहे. हां, शेती कशावर केली जाणार आहे, जमिनीवरच केली जाणार आहे. म्हणजे जर सुबत्ता येणाऱ्या पिकांमुळं आणि पिकं होणाऱ्या शेतीमुळं आणि शेती होणाऱ्या जमिनीमुळं. पण जोपर्यंत शेतीच नाही आहे, मग शेती नाही आहे, पिकं नाही आहे, सुबत्ता नाही आहे, मग त्यांना काय म्हणतात, अभिमान कसा, जमिनीचा अभिमान असण्याची शक्यताच नव्हती. कारण की शेती आणि जमीन ह्या दोन्ही एकमेकाला रिलेटेड पॉईंट. त्यामुळे इथं काय येणार उत्तर, जमिनीबाबत अभिमान. आता जोपर्यंत शेती होत नव्हती तोपर्यंत, आता बाकीचा ऑप्शन बघा, जोपर्यंत शेती होत नव्हती तोपर्यंत काय दिसत नव्हते. आता शेती आणि व्यवसायाचा काहीतरी संबंध आहे का, मगाशी आपण पाहिलं अजिबात नाही. वनांवर प्रेम करणे आणि शेतीचा काही संबंध आहे का, मग शेती व्हायच्या अगोदर वनांचं प्रेम दिसत नव्हतं, होणार आहे का. वनांवर प्रेम कायमस्वरूपी आहे, होतं, राहणार आहे. वरीलपैकी एक ही पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे 2 पर्याय गेले, ह्या 2मध्ये जर असेल तर व्यवसायाचा काही संबंध येत नाही आणि ह्या बाबतीत मात्र डायरेक्ट ह्या संबंध येतो. म्हणजे 2चं उत्तर काय असणार आहे, शेती. अशा पद्धतीने तुम्हाला काही ऑप्शन हे एलिमिनेटसुद्धा करावे लागणार आहेत. मग बाकीचे ऑप्शन तुम्हाला ऑटोमॅटिकली समोर येत जातील. आता पुढचं बघा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काल सेशनमध्ये सांगितलं होतं की आयोगाच्या काही ट्रिक्स आहेत, काही शब्द आहेत, ते तुम्हाला पाहिजे. आता आपण काही प्रश्नामध्ये तुम्हाला ते दिसणार आहे, तेवढा तुम्हाला मी सांगतोच. ठीक आहे. आता पुन्हा बघा इथं काय दिलेलं आहे, गावसाई. पुन्हा तो शब्द आला. गावसाईच्या प्रतीमध्ये पुढील कशाचा समावेश होतो. देवतांची शांती करणे 100% संबंध होता. गाव निर्मूलश करणे, बरोबर आहे. 7 ते 9 दिवस ते गावाच्या बाहेर राहत होते. इथं बघितलं तुम्ही, परत दाखवतो तुम्हाला. हे बघा, या काळात गाव पूर्णपणे निर्मूलश करून 7 ते 9 दिवस हे बाहेर राहत होते. मग निर्मूलश होतं, देवता भूताकेदांची पूजा करणे होतं. त्यानंतर अजून काय पॉईंट दिलेलं आहे त्यांनी इथं पुन्हा बघून घ्या. पूजा रक्तबळी तर 100% होतं. ठीक आहे. त्यांनी शब्द डायरेक्ट दिलेला आहे, पूजा आणि रक्तबळी. ठीक आहे. मग हे काय झालं, हे 3 तर पॉईंट आहेतच. हे 3 पॉईंट आहेत. देवतांची शांती करणे, पूजा, रक्तबळी करणे, गाव निर्मूलश करणे. मग आता याचा ऑप्शन काय येणार आहे, एक तर BCD किंवा ABCD किंवा मग ABC. मग ह्याचं उत्तर देत असताना मग इथं आपल्याला थोडंसं कन्फ्युजन काय होतं, आपण गडबडीत असतो, खूप फास्ट करत असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं D पण असणार आहे, कारण की त्याच पॅरल लेवलला आपण वस्तुविनिमय शब्द वाचलेला असतो. त्यामुळे आपली गडबड होण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता हा आपण वाचत असताना ह्याच्या खालीच त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी इथं वस्तुविनिमय हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. हा बघा, हा इथं वस्तुविनिमय ह्याला पकडून हा शब्द वापरलेला आहे. ह्या पॅरेग्राफला लिंकेज हा शब्द आहे. त्यामुळे आपली गफलत होण्याची शक्यता आहे आणि आपण घाई गडबडीमध्ये काय करतो, वरीलपैकी सर्व किंवा असं म्हणून दुसरा ऑप्शन टाकतो. पण वस्तुविनिमयचा तुम्ही जर शांतपणे वाचलं आणि जर लॉजिक लावलं तर हा वस्तुविनिमयचा ह्यामध्ये कोणताही सहभाग होत नाही. ह्याचं उत्तर 4 ABC आहे. आता वस्तुविनिमय बाबतीत काय म्हटलेलं आहे तुम्ही नीट ऐका. म्हणजे आयोग कसं फसवतं हे फक्त बघा.
हिने काय दिलं, झाडाखाली राहून आवश्यक ती पूजा रक्तबळी झाल्याचा गावकरी विश्वासाने परतत की भरघोस पीक आणि सुबत्ता येईल आणि रोगराई टळ. परत येण्याचा सण म्हणजे पुनश्च केलेली वस्ती मानली जात असावी. शेतीपूर्व काळातल्या लोकांनी स्थिर देवस्थाने अशा ठिकाणी असणे आवश्यक होते जिथे त्यांचे नेहमीचे रस्ते एकमेकास मिळत, जिथे ते वस्तू विनिमयाने त्या संबंधातील सण समाजाचे विधी करत आणि अनेक टोळ म्हणून आपले नैतिक सुपलतेचे विधी एकत्र साजरे करत. लक्षात घ्या आता इथं पॉईंट काय आहे, इथं पॉईंट काय आहे बघा. हे जे गावसाई वगैरे जे काय प्रथा आहे, जी काय चाललेली हे गावसाई प्रथा आहे. ही गावसाई प्रथा झाल्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी ह्या टोळ्या एकमेकांना क्रॉसिंग करत असत, त्या क्रॉसिंगच्या ठिकाणी जी काही वेगळी सण आणि समारंभ ह्या विधी वेगळ्या पार केल्या जाईल, त्या ठिकाणी ही वस्तू विनिमय पद्धत काय होती, अस्तित्वात होती. ठीक आहे. गावसाई हा कार्यक्रम विधी पार झाल्यानंतर ज्यावेळेस ते परतत असत आणि ज्यावेळीच्या काळामध्ये त्यांच्या ज्या येण्या जाण्याच्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ते मिळत असतात, त्या ठिकाणी ह्या सण समारंभाच्या विधी करत असतात. म्हणजे गावसाईत आणि त्याचा काही एक संबंध नाही, जरी ते परतत असताना करत असले तरी. त्यामुळं फक्त गावसाई म्हणल्यामध्ये ह्या 3 गोष्टींचा समावेश होतो, वस्तू विनिमयाचा समावेश होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ABCD असं ऑप्शन दिलेलं आहे. त्यांना वाटलं की त्या पॅरेग्राफमध्ये ते वस्तू विनिमय आहे त्यामुळे त्यांनी ऑप्शन घेतलेला आहे, पण तसं काही करण्याची गरज नाही आहे. आता इथं 4था प्रश्न बघा काय दिला. लेखकाच्या मध्ये स्थिर शेती सुरू होण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनावश्यक ठरते. बघितलं, इथं आयोग फसवतो बघा. आपण घाई गडबडीत असतो, कोणती गोष्ट आवश्यक ठरते असं बघून काय करतो, धपाधपा म्हणतो किंवा वरीलपैकी सर्व असं काही अनलॉजिकल उत्तर देतो. आयोगाला तुम्हाला फसवण्याचा एकमेव चान्स म्हणजे उत्तरामध्ये किंवा प्रश्नामध्ये काहीतरी शब्दांचे फेरफार करणे, शब्दचालाकी करणे. आता इथं त्यांनी अनावश्यक टाकलेलं आहे. ठीक आहे. अनावश्यक काय, स्थिर शेती होण्यासाठी नांगराने जमीन कसणे साहजिकच आहे. स्थिर शेती व्हायचं असेल तर जमीन नांगराने कसणे आवश्यक आहे. लोखंड मुबलक प्रमाणात उबलवणे अगदी साहजिक आहे. ह्या 2 गोष्टी एकमेकाला पॅरलच आहेत. ठीक आहे. जंगल तोडून साफ करणे जमिनीसाठी हे पण साहजिकच आहे. मग ऑप्शन राहायला कुठला, वरीलपैकी एक नाही म्हणजे कोणतेही नाही, म्हणजे हा डी ऑप्शन. हा अशा पद्धतीने विचार करा. हा शब्द खूप महत्त्वपूर्ण होतो, आवश्यक अनावश्यक. इथं घाई गडबड होती आपली आणि आपण काय करतो, पटकन आपला वेळ काय असल्यामुळे आवश्यक वाचतो. मग ह्या 3 मधला एखादा चांगला आवश्यक होतो. मग नांगराने जमीन कसणे, लोखंड मुबलक ह्या 3पैकी जंगल तोडून साफ करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग लगेच ऑप्शन सी. ठीक आहे. ऑप्शन सी असा होतो. आता इथंच 2 मिनटं आपण वेगळा विचार करू. आता इथंच जर पाहिलं तर इथं गोष्ट आवश्यकच जर विचारली असती आणि अशा ऑप्शन दिले असते तर ह्या सगळ्यातपैकी जे मोस्ट काय म्हणतो आपण ॲप्रोप्रिएट आन्सर असेल ते देणं गरजेचं आहे. शेती स्थिर होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जंगल साफ करणे म्हणजे उत्तर सी आलं असतं. ठीक आहे. जर इथं आवश्यक असतं तर म्हणजे असा एका शब्दामध्ये बदलू शकतात. ठीक आहे. किंवा आता इथं वर एक परिच्छेदामध्ये आपण एक ओळ वाचली, तिथं पण तुम्हाला मी सांगतो आयोगाने प्रश्न विचारला नाही आहे पण विचारू शकतो. आता इथं काही दिलं आहे, हिला मध्य अश्म संस्कृती असं म्हणता येईल. मग ते विचारतील की हा परिच्छेद तो कोणत्या काळातील आहे. मग पूर्व अश्म आहे, मध्य अश्म आहे किंवा त्याच्यानंतरचा लेटर आपलं जे काही युग आलेलं आहे, लोह असेल, स्टोन एज असेल, त्यानुसार आहे. म्हणजे असे प्रश्नाची तुम्हाला नाही क्लॅरिटी पाहिजे असते. तुम्हाला फसवण्याचा त्यांच्याकडे एकच चान्स आहे. तुम्हाला मी आता सांगणार ती गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या. आयोग तुम्हाला परिच्छेद देत आहे त्यामुळे तुम्हाला तिथं फसवण्याची त्यांना एकच शक्यता आहे, ती म्हणजे प्रश्नामध्ये काहीतरी शब्दचालाकी किंवा उत्तरामध्ये काहीतरी शब्दचालाकी. हे आपण शोधायचे आहे. प्रश्नामधले आपल्याला एक सापडली आता, मग अशी पण तुम्हाला सापडली विनिमयाची. ठीक आहे. ह्या अशा गोष्टी असतात त्यामुळे आपण इथं घाबरून जायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू पटकन. आता हा 5वा बघा. मात्र देवतांची ठाणी चौरस्त्यावर वाचत. आता मग अशीच आपण तो शब्द पाहिलेला आहे इथं बघा, ते जरा खोडतो. आपण लास्टला एक पॉईंट पाहिला होता, मात्र देवतांची आदिम ठाणी चौरस्त्यावरच असण्यातून कृषकांना प्राप्त होते. ह्याच्या अगोदर यासाठीच, आता यासाठीच काय ते दिलेले कारण सरळ जिथे वस्तू विनिमय त्यांचा सण साजरे विधी करत, अनेक टोळ्या मिळून आपले नैमित्तिक सुपलतेचे विधी साजरे करत, अशासाठी ते ठाणे एका ठिकाणी असणे किंवा मात्र देवतेच्या ठिकाणी असणे ते चौरस्ता. आता ह्याचं कारण सोपे आहेत बघा, आता तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता ह्याचं कारण बघा, भटक्या टोळ्याचे मार्ग एकवासमिक बघितलं मग कशा आपण एक्झॅक्ट आलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ते भटक्या टोळ्या वस्तू विनिमय करत. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. जंगल तोड करणे शक्य नाही. ह्याचा आणि ह्याचा काहीतरी संबंध आहे का. त्या ठिकाणी आपण काहीतरी आता उल्लेख वाचला का, अजिबात नाही. पहिला सी उडवून टाकायचा, ते सी उडवून टाका. ठीक आहे. आता दाऱ्यामध्ये दलदल असणे ह्याचा तर काय संबंध आहे का, मग डी उडवून टाका. राहिला काय ए बी. उत्तरेचं ए बी आहे. ऑप्शन जे नाही आहेत कन्फर्म नाही आहे त्याचं ॲलिमिनेशन करून उत्तर शोधणंसुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. त्यामुळं आपल्याला अभ्यास करताना किंवा पॅरेग्राफ आपण रीड करताना कशा पद्धतीने रीड करायचं आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे. आता दुसरा परिच्छेद बघा. 2 ते 3 प्रश्न आहेत त्यामध्ये.
आता ह्याच्यामध्ये दुष्काळाचं त्यांनी दिलेले. आता आपण मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही कीवर्ड करू शकताय आणि त्यानुसार हा पॅराग्राफ सोडू शकता. आता मी तुम्हाला डायरेक्ट पॅराग्राफची उत्तरं तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये त्यांनी फसवलेलं आहे बघा. ठीक आहे. आता इथं बघा काय दिलेलं आहे. कोरड्या क्षेत्रामध्ये कमी जास्त पाऊस पडण्याची शक्यता जास्त नसते. जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोडी अमर्याद चराईमुळे चालू होतं. मी तुम्हाला मगाचपासून सांगतो एकच गोष्ट की तुम्हाला ते एकतर प्रश्नामध्ये फसवणार किंवा उत्तराच्या शब्दरचनेमध्ये फसवणार. ठीक आहे. थोडं ॲनालिटिकल विचारतात पण मोस्ट ऑफ त्यांचा हा मेन हत्यार आहे. आता इथं बघा यांनी काय केलेलं आहे, यांनी ह्या प्रश्नामध्ये कसं फसवलेलं आहे बघा. आता यांनी काय म्हणलेलं बघा, कोरड्या क्षेत्रामध्ये पाऊस कमी जास्त पडण्याची शक्यता जास्त नसते. आपण डायरेक्टली ओके घेतो. पण थोडं इंग्लिश बघितलं त्यांनी काय बघितलं, हाय ऑर लो, कमी किंवा जास्त, हाय ऑर लो. आता जर आपण परिच्छेद बघितला तर कोरड्या क्षेत्रात बघा आता इथं त्यांनी काय उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. दुष्काळी पर्जन्याचा अभाव निर्माण झालेली आणीबाणी परिस्थिती असते. पर्जन्याचा अभाव, अपुरा पाऊस पडल्याने किंवा 2 पावसामध्ये टप्प्यामध्ये अंतर पडल्याने निर्माण होतो. ठीक आहे. दुष्काळाचे 3 प्रकार पडतात. हवामानशास्त्रीय दुष्काळ ही अशी परिस्थिती आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष पडलेला पाऊस हवामानाच्या प्रकारानुसार अपेक्षित पावसापेक्षा खूप कमी असतो आणि असा पाऊस मोठ्या प्रदेशावर पडतो. ठीक आहे. आता हा जर आपण ज्यावेळेस पूर्ण हे पॅसेज वाचेल त्यावेळेस आपल्याला इथं कळून जातं की तो कोरड्या क्षेत्रातला दुष्काळ आहे. कोरडा. ठीक आहे. आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, ड्राय. मला सांगा तिथे जास्त पाऊस पडला ड्राय एरियामध्ये दुष्काळ पडेल का, किंवा त्याला कोरडा दुष्काळ म्हणतील का? मग इथं एकच आपल्या पाहिजे की पाऊस कमी पडणे किंवा पावसामध्ये अंतर पडणे यामुळे हा काय म्हणतात त्याला, हा दुष्काळ पडतो. त्यामुळे हे जे लाईन आहे कमी जास्त हे दोन्ही एका ठिकाणी वापरणं कधीही संयुक्तिक नाही आहे. त्यामुळे पहिलं लाईन डायरेक्ट चूक जाते. कोरड्या क्षेत्रामध्ये पाऊस कमी जास्त पडण्याची शक्यता जास्त नसते. त्यामुळे इथं एक किंवा जास्त किंवा कमी आणि वरच्या परीक्षेमध्ये तिने डायरेक्ट स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे हा पॉईंट कट होऊन जातो. आता दुसरा बघा, जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोडी अमर्याद चराई यामुळे होतो. आता इथं किती बारीक फसवले बघा. जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोडी अमर्याद चराई. आता इथं बघा, जलशास्त्रीय दुष्काळ पृष्ठभागावरील नदी, तलाव, ओढे, जलाशय यांच्यातील पाणी आटण्याशी भूजल खालवणे संबंधित आहे. जंगलतोड, खाणकाम, रस्ते बांधणी, अतिचराई आणि अतिरिक्त भूल उपसा यामुळे हे दुष्काळ पडतात. लक्ष द्या इथं कसं फसवलं बघा. जंगलतोड, खाणकाम, रस्ते बांधणी, अतिचराई, अतिरिक्त भूजल उपसा 1 2 3 4 5 कारणं तिने दिलेली आहेत. आणि ह्यांनी प्रश्नात किती शहाणपणा केलेला आहे. जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोडी आणि अमर्याद चराई म्हणजे ह्यांनी फक्त 2 कारणं दिलेली आहेत आणि ह्याला मुळे च शब्द लावला आहे. कळलं का? च म्हणजे काय होतं इंग्लिशमध्ये, ओनली. म्हणजे ह्या गोष्टीमुळेच होतं. पण ह्या गोष्टीमुळे होतं का, म्हणजे हे फक्त 2च कारणं आहेत का, नाही आहेत. तर किती कारणं आहेत टोटल? 5 कारणं आहेत. तिने आता 5 कारणं आपल्याला इथं दिलेली आहेत. 1 2 3 4 5. मग तिने फक्त म्हणजे जंगलतोड आणि अतिचराई म्हणजे ह्यांचा हिने संबंध दिलेला नाही. फक्त ह्याच कारणामुळे आता असं दिलेलं आहे. त्यामुळे काय होतं, हे स्टेटमेंट रॉंग होतं. जर हे स्टेटमेंट असं असतं की जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोड व अमर्याद चराईमुळे सुद्धा होतो, चराईमुळे सुद्धा होतो म्हटलं असतं तर हे राईट आलं असतं. किंवा जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोड आणि अमर्याद चराईमुळे होतो असं जर म्हटलं असतं तर हे स्टेटमेंट बरोबर असतं. पण मुळेच केवळ म्हणजे ओनली हा शब्द बघा इतक्या बारीक गोष्टी ते तुम्हाला फसवतात. मग त्यामुळे इथं हा रॉंग होतो. ठीक आहे. म्हणजे दोन्ही याचं ऑप्शन उत्तर काय असणार आहे तर हे दोन्ही चूक आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला फसवलेलं. आता खाली बघा, खाली पण गंमत काय केली बघा. म्हणून सांगतो तुम्हाला प्रश्नात किंवा आन्सरमध्ये तुम्हाला ती फसवणार आहेत. खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. हवामानशास्त्रीय दुष्काळ हे प्रत्येक दुष्काळाचे कारण असते. हवामानशास्त्रीय दुष्काळ हे प्रत्येक दुष्काळाचे कारण असतं. की बेसिक गोष्टी आता आपण अख्खा पॅराग्राफ वाचले, त्याचे प्रकार वाचले, त्यामुळे हे तर सरळ ह्याला जास्त लॉजिक लावण्याची गरज नाही आहे. जलशास्त्रीय दुष्काळ नेहमीच मानवनिर्मित घटनांची परिस्थिती असते. आता इथं बघा जलशास्त्रीय दुष्काळ या परत वरती शांतपणे बघून घ्या. जलशास्त्रीय दुष्काळ कशामुळे होतात? जंगलतोड, खाणकाम, रस्ते बांधणी, अतिचराई आणि अतिरिक्त भूजल उपसा. ठीक आहे. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कळलेले. बरं, या सर्व घडामोडीवर जलशास्त्रीय असंतुलन निर्माण होते ज्याचे पुढे दुष्काळ सदृश स्थितीमध्ये रूपांतर होते. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. नदी, तलाव, ओढे, जलाशय यांच्यातील पाणी आटण्याची आणि भूजल पातळी खालवण्याशी संबंधित आहेत. इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असताना आपल्याला ह्यांनी काय शब्द वापरलेला इथं की जलशास्त्रीय दुष्काळ हे नेहमीच मानवनिर्मित घटकांची परिणाम. नेहमीच. आता इथं शब्द आला नेहमीच, म्हणजे इथं आला ऑलवेज. जलशास्त्रीय दुष्काळ नेहमीच मानवनिर्मित घटकांची परिणती असते का, तर अजिबात नाही. जलशास्त्रीय दुष्काळ हे सुद्धा म्हणजे मानवनिर्मित घटकांची परिणती सुद्धा असते किंवा ह्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो किंवा ते आपण त्याला काय म्हणतो की त्याला नैसर्गिक कारणंसुद्धा आहेत, नैसर्गिक आपत्तीसुद्धा आहे. जलशास्त्रीय दुष्काळाला कधी बाबा जास्त पाऊस पडल्यामुळे सुद्धा
जलशास्त्रीय दुष्काळ येऊ शकतो. म्हणजे फक्त मानवनिर्मित घटक कारणीभूत आहेत का? नाहीत. म्हणजे जलशास्त्रीय दुष्काळ नेहमीच मानवनिर्मित आहेत का? तर नाही, ते निसर्गनिर्मितसुद्धा आहेत, इतर गोष्टीसुद्धा त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे हा शब्द इथं फसवा ठरतो. मग इथं काय होतं, हे स्टेटमेंट रॉंग होतं. मग त्यामुळे इथं काय होतं, उत्तर ए आणि बी रॉंग. कळलं तुम्हाला? इथं ओनली, इथं ऑलवेज, इथं ऑर म्हणजे आणि किंवा परंतु, पण, किंवा इंग्लिशमध्ये ऑलवेज, अल्सो, ऑर किंवा ओनली, इफ ह्या शब्दावर तुम्हाला भर द्यायचा. तुम्हाला 50% उत्तर तिथं सुटतात. हे असं शांत चित्तेनं वाचणं गरजेचं असतं. आता लास्ट प्रश्न बघा. एका विशिष्ट क्षेत्रामध्ये विहिरींची संख्या वाढल्यास कोणत्या प्रकार दुष्काळ पडण्याची शक्यता आहे? विहिरींची संख्या आपण मगाशी बघितलेली आहे. इथं सरळ तिने दिलेलंच आहे. म्हणजे इथं काय बघा, इथं काय दिलेलं आहे, नदी, तलाव. हे जरा खोडतो तुम्हाला दिसेल. नदी, ठीक आहे, नदी, तलाव, ओढे, जलाशय. जलाशयामध्ये विहिरींचा स्वभाव होतो. त्यामुळं ह्याचं उत्तर काय असणार आहे? जलशास्त्रीय. उत्तर आयोगाने सुद्धा जलशास्त्रीय दिलेले. अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर पॅराग्राफ सोडवायचे असतात. अतिशय सोपं असतंय, काही गडबड करायची गरज नाही. आपण प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या, आत्ता तर तुम्हाला फक्त हा टास्क दिला होता. बऱ्याच लोकांनी ह्याची उत्तरं दिलेली आहेत आणि खूप छान उत्तरं दिलेली आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, जसं मी आता विचार करतो तसा विचार केलेला, फक्त इथं चुकलेत कुठं माहिती आहे का? ते इथं चुकलेले आहेत की सर हे असंच असतं तसंच असतं. जिथं आपण आत्ता लूप हॉल्स काढले ना, कुठे गेले बघा, इथं लूप हॉल्स काढला ओनली, ठीक आहे. तिथं एक चुकलेले आहेत काही विद्यार्थी, खास करून हे तर जास्त चुकलेले आहेत. 6 आणि 7ला हे प्रश्न तर बहुतेक चुकलेले आहेत, कारण की ओनली आणि ऑलवेज अशा पद्धतीचे काही MPSCच्या ट्रिक्स आहेत, त्या आपण हळूहळू पाहून घेऊ. हे 2 पॅरेग्राफवरून तुम्हाला आयडिया आला असेल की उत्तर त्याच पॅरेग्राफमध्ये, फक्त तुम्हाला फसवणार कुठं? क्वेश्चनच्या शब्दरचनेमध्ये किंवा आन्सरमध्ये, किंवा अजून तिसरा प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो म्हणजे कसं, विश्लेषणामध्ये. थोडंसं विश्लेषण करायला आपल्याला जमत नाही. किंवा तिसरा प्रकार काय आहे, बिटवीन द लाईन. ठीक आहे, आता आपण ते पुढच्या वेळेस बघू. विश्लेषणात्मक कसे फसवू शकतात, बिटवीन द लाईनमध्ये त्यांना कसं अपेक्षित असतं. म्हणजे 2 गोष्टी दिलेल्या असतात आणि त्यातून तिसरी गोष्ट आपल्याला जनरेट करायची असते. ते कशा पद्धतीनं फसवू शकतात. असे काही 5-6 प्रकार आहेत परिषदामध्ये फसवण्याचे, ते आपण एकदा बघून घेऊ. त्यामुळे आपल्याला काय होतं, 50पैकी आपल्याला 30 मार्क तर कुठे गेली नाही. कमी म्हणतोय, 50पैकी तर 50च पडणं अपेक्षित आहे, पण मी 30 म्हणतोय. 30 जरी केलं तरी इथं 30 आणि 30, 60 आणि 75 मार्क इथंच पडून जातात. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. CSAT डिसिजन मेकिंगचे मार्क वेगळे आणि तुम्हाला सांगितलेले गणितला आणि मराठी पॅसेजचे 5 म्हणजे 12.5 मार्क वेगळे. असे तुम्हाला 70-80 मार्क तर असे हसता मिळतात, जास्त लोड न घेता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर सगळ्यांना शेअर करा आणि पुढचा टास्क मी लवकरच पुढच्या सेशनमध्ये देतो. धन्यवाद.